नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी ही अंडा दम बिर्याणी बनवलेली आहे. किती सुंदर दिसत आहे बघा. कलरफुल बनवलेली आहे आणि खायला पण खूप टेस्टी झाली होती. तर मी आज तुम्हाला याची रेसिपी सांगणार आहे. आणि हे बघा किती मोकळं झालेलं आहे तांदूळ. अजिबात चिपकलेलं नाही एकमेकांना, पूर्ण एकदम मोकळी झालेली आहे बिर्याणी. चला तर याची रेसिपी सांगते. मी आता हे पॅनमध्ये हे कांदा मी तळून घेणार आहे चांगला. थोडा वेळ लागतो त्याला. चांगला खरपूस असा तळून घ्यायचा आहे, तो फ्राय करून घ्यायचा आहे कमी मिडियम ज्योतवर. आणि खूप छान होते, हे छान झाली होती बिर्याणी, खूप आवडली सर्वांना. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने. आणि आता कांदा फ्राय होत आलेला आहे. मी या बिर्याणीमध्ये अजिबात पाणी फेकून देणार नाही आहे. ते तांदूळ शिजवताना पूर्ण पाणी यूज करणार आहे. तुम्ही आता बघणारच आहात. कांदा चांगला फ्राय झालेला आहे. आता हे मी बाजूला काढून घेते. गॅस बंद केलेला आहे, बाजूला काढून घेते. थंड झाल्यानंतर चांगला खरपूस होतो तो. आता मी हे 3 ग्लास तांदूळ घेणार आहे बिर्याणीसाठी. कुठल्याही तुम्ही एका भांड्याने मोजून घेऊ शकता. आणि त्याला दुप्पट पाणी वापरायचं आहे. त्यासाठी मी हे तांदूळ शिजवण्यासाठी आता 3 आणि 3 6 ग्लास आपल्याला यूज करायचं आहे पाणी. तर 4 ग्लास मी तांदूळ शिजवण्यासाठी वापरणार आहे आणि उरलेले 2 ग्लास मी ग्रेव्ही बनवण्यासाठी वापरणार आहे. आता हे तेल पण मी दुप्पटच वापरणार आहे. 6 पाळ्या तेल वापरायचं आहे. तर तांदूळ शिजवण्यासाठी मी 4 पाळ्या यूज केलेला आहे. आणि खडे मसाले त्यात टाकणार आहे. मिरे, लवंग, दालचिनी, विलायची, उंच शहाजिरा आहे, तेजपत्ता आहे आणि ही विलायची ती फोडून घेतलेली आहे. आता हे तेलामध्ये चांगलं तडतड झालं की त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. पाणी आता इथे मी 4 ग्लास यूज केलेलं आहे. आणि हे पाणी पूर्ण त्या तांदूळ शिजवण्याला पूर्ण संपणार आहे पाणी. थोडंसुद्धा पाणी वाया जाणार नाही, कारण हे 90% मी तांदूळ शिजवून घेणार आहे. आता हे पाणी उकळलेलं आहे. हा बासमती तांदूळ आहे. पाणी चांगलं उकळलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता हा तांदूळ धुवून मी टाकलेला आहे. आता हे तांदूळ 90% शिजवून घ्यायचं आहे. याला झाकायचं नाही, नाहीतर ते उतू जातो. मी मीठ टाकलेलं आहे, चवीनुसार मीठ. त्याला चांगली उकळी आलेली आहे. हे तांदूळ शिजेपर्यंत इकडे ग्रेव्ही बनवून घ्यायची. आता हे कांदा मी फ्राय करून घेतलेले आहे, त्याच पॅनमध्ये ग्रेव्ही बनवणार आहे. त्या अगोदर मी थोडं अजून तेल टाकते आणि जे अंडे आहेत ते मी ह्याच्यात फ्राय करून घेणार आहे. अंडे मी बॉईल करून ठेवले होते अगोदरच. आता हे चांगले फ्राय करून घ्यायचे तेलामध्ये. आता हे चांगले फ्राय झालेले आहेत. मी आता बाजूला काढून घेते, त्याच्यातच ग्रेव्ही बनवून घेते. बाजूला काढून घेतले अंडे. आता याच्यामध्ये अजून 1 पळी तेल टाकते. अगोदर खाली पण तेल होतं, हे 2 पळ्या तेल झालेलं आहे आता ग्रेव्हीसाठी. आता याच्यात थोडासा कांदा टाकायचा, चांगला फ्राय करून घ्यायचा. आता हिरवी मिरची मधून चीर पाडलेली आहे त्या मिरच्यांना. टोमॅटो, हे अद्रक लसूणची पेस्ट आहे. आता हे सगळं चांगलं फ्राय करायचं आहे.
आता हा बिर्याणी मसाला आहे, ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मी याच्यामध्ये मसाले कमीच वापरलेले आहेत. ज्यांना कमी मसाले आवडतात त्यांच्यासाठी खूप छान आहे बिर्याणी. कोथिंबीर बिर्याणी जास्त मसाले मी शक्यतो वापरतच नाही आहे बिर्याणीमध्ये. आम्हाला अशीच आवडते, खूप छान होते अशी पण. तुम्ही नक्की ट्राय करून बघा एकदा. आणि हे पुदिना कोथिंबीर तेलामध्येच फ्राय करायचा. ते जर वरतून टाकलं तर ते काळं पडतं, म्हणून हे तेलामध्येच हे करायचं. आणि आता हे 2 चमचे दही आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता याच्यामध्ये मी अंडे टाकणार आहे. अशाच वेगवेगळ्या रेसिपीसाठी आणि माझ्या चॅनलवरती कटिंग आणि स्टिचिंगचे पण व्हिडिओ आहेत. त्याच्यामध्ये अंडे टाकायचे आहेत आणि हे पण चांगले मिक्स करून घ्यायचे आहे त्याच्यात या मसाल्यामध्ये. चांगलं कव्हर करून घ्यायचं अंड्याला मसाल्याने. आणि आता त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. ग्रेव्हीसाठी 2 ग्लास पाणी यूज करायचं आहे. खाली दह्याचं पण पाणी सुटलं होतं, म्हणून मी 1 ग्लास टाकलेला आहे. ते अर्धा ग्लास आणि नंतर कलर टाकण्यासाठी पण पाणी यूज करणार आहे मी, ते अर्धा ग्लास. आता हे तिकडे भात पण शिजलेला आहे, तांदूळ शिजलेले आहेत. बघा पाणी अजिबात त्याच्यामध्ये राहिलेलं नाही. 90% तांदूळ शिजलेला आहे. आता मी याच्यातलं हे तांदूळ ताटामध्ये काढून घेणार आहे बाजूला. आता हे तांदूळ काढून घ्यायचे आहे ताटात. इकडे ही ग्रेव्ही पण उकळलेली आहे. आता खाली थोडंसं मी तांदूळ शिल्लक ठेवलेले आहे, त्याच्या वरतीच ग्रेव्हीची एक लेअर टाकायची आहे. या पद्धतीने सगळीकडे पसरून टाकायचं आहे ते. हे बघा, हे असं पसरून टाकायचं आहे. आता याच्यावरती तांदळाची लेअर टाकायची एक. हे अर्धे तांदूळ मी याच्यामध्ये टाकलेले, अर्धा भात टाकलेला याच्यामध्ये. आणि हे सगळीकडे पसरून घ्यायचं आहे. आता खालची लेअर दिसणार नाही असं पसरून घ्यायचं आहे. आता हे ऑरेंज कलर आहे, फूड कलर, त्याच्यामध्ये पाणी मिक्स करून मी या तांदळावर टाकत आहे. आता याच्यावरती परत ग्रेव्हीची लेअर टाकायची आहे. हे बघा, आता याच्यावरती तांदळाची लेअर. आता हे सगळे तांदूळ मी यूज करणार आहे याच्यावरती. पूर्ण तांदूळ टाकून द्यायचे. हे चांगलं पसरून घ्यायचं, ती लेअर झाकून घ्यायची. आणि याच्यावर मी ग्रीन कलरचा फूड कलर टाकणार आहे पाण्यामध्ये मिक्स करून. हे बघा, या पद्धतीने असं टाकून घ्यायचं आहे. आणि याच्यावरती राहिलेली आता शेवटची ग्रेव्ही पूर्ण टाकून द्यायची. आता सगळी ग्रेव्ही मी टाकलेली आहे. आणि वरतून आता हे फ्राय केलेला कांदा. हे बघा किती सुंदर दिसत आहे बघा. वा, खूप छान. आता हे 15 ते 20 मिनिटाला लागतात. आता एकदम कमी ज्योतवर ठेवायचं आहे झाकून, आणि वाफ बाहेर जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. म्हणून मी त्याच्यावरती वजनदार काहीतरी ठेवणार आहे. आता हे झाकून ठेवलेलं आहे, मी याच्यावरती ठेवते वजनदार काहीतरी. वाफ बाहेर जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि खूप एकदम मंद आचेवर ठेवायचं आहे. हे 15 ते 20 मिनटं झालेले आहे. बघा किती छान झालेले. वा, खूप छान स्मेल येत आहे. पूर्ण तांदूळ बघा एकदम परफेक्ट शिजलेला आहे. आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे एकदा चांगलं. हे बघा, आता मस्त बिर्याणी रेडी झालेली आहे. वा, किती सुंदर दिसत आहे बघा. आणि खायला पण खरंच खूप टेस्टी झालेली आहे. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका.
व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू. हे बघा एक एक असं एक एक दाणा त्याचा वेगळा झालेला आहे. खूप मोकळी झालेली आणि खूप छान झालेली आहे. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.